चातुर्मास्याचे दिवस होते. चातुर्मास्यामध्ये जुन्या काळामध्ये चातुर्मासाकरता संत मंडळी थांबायची. माझ्या गावामध्ये सुद्धा 7 ते 8 संत महात्मे आले आणि संत महात्म्यांचा एका ठिकाणी निवास होता. संत महात्म्यांना एका ठिकाणी ठेवलं होतं. तिथे मला सेवेसाठी नेमलं गेलं. मी संतांच्या सेवेमध्ये रम्मान झालो. मला संत सेवा खूप आवडत होती. आयुष्यामध्ये दुसरं काही आवडू द्या नाही तर नाही आवडू द्या, पण संत सेवा मात्र सोडू नका. कारण तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. संतांची केलेली सेवा हीच आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही आपल्याला देत असते. नारदजी संत सेवा करतात. संतांनी पाणी मागितलं पाणी देतात, जेवण मागितलं जेवायला आणून वाढतात. इतकंच काय, सगळी सेवा संत महात्म्यांची संपूर्ण सेवा करण्याचं काम नारदजी करू लागले. कारण संत संगतीमध्ये प्राप्त झाल्यानंतरच माणसाचं आयुष्य बनू शकतं. माणसाच्या आयुष्यामध्ये काही बदल होऊ शकतात. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी.
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी की बन गई, उद्धव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई। हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। आयुष्यात काही परिवर्तन अपेक्षित असेल, आपल्या जीवनात काही चांगलं घडावं वाटत असेल, बिनु सत्संग विवेक न होई। संतांची संगती आयुष्यात खूप महत्वाची आहे। मला संतांची सेवा घडली, मी संत सेवेमध्ये रममान झालो आणि संत महात्मे माझ्यावर प्रेम करू लागले। संत त्याला जवळ करतात जे सेवा करतात। आजकाल आपल्याला सगळं पाहिजे पण सेवा न करता पाहिजे। पहा, कलियुग इतकं विलक्षण आणि विचित्र आहे। तुम्ही ऐकणार आहात कलियुग, कलियुगाचा महिमा ऐकणार आहात, कलियुगातलं वातावरण ऐकणार आहात। कलियुगामध्ये ईच अँड एव्हरीवन वॉन्ट्स शॉर्टकट्स, बट कीप इट इन माइंड, शॉर्टकट्स आर ऑलवेज डेंजरस। शॉर्टकट फार घातक असतात, नाही का? शॉर्टकट कसे असतात? घातक असतात। वारकरी संप्रदाय हा सेवा प्रधान संप्रदाय आहे। संप्रदायामध्ये सेवा करा, सेवा करण्याने मेवा खायला भेटल्याशिवाय राहणार नाही। पण सेवा न करता जर काही इच्छा ठेवत असाल तर मला वाटतं ती गोष्ट प्राप्त होणं तेवढं सोपं नाही। संतांची सेवा करत असताना अभिमान सोडून द्यावा आणि अभिमान रहित होऊन संतांची सेवा करावी। मी संत सेवेत तल्लीन झालो। 4 महिने बघता बघता निघून चालले न मला आता मात्र संतांशिवाय राहावत नव्हतं। जेव्हा चातुर्मास संपला आणि साधू महात्मे निघाले, मला असं वाटू लागलं की आपणही निघून जावं। माझंही वय 8-10 वर्षांचं होतं, आपणही त्यांच्या सोबत जावं। पण ज्या आईने मला घडवलं, ज्या आईने मला लहानाचं मोठं केलं, तिला कोणीही आधार नव्हता। आईला सोडून मी जाऊ शकत नव्हतो। संत महात्मे निघाले, मला खूप त्रास झाला, मला वाईट वाटत होतं की आपणही त्यांच्या सोबत जावं, पण मी जाऊ शकत नव्हतो। आईला परवानगी मागू शकत नव्हतो, कारण आईला मी एकुलता एक आणि एकटाच होतो, घरात आम्ही दोघंच होतो। काही दिवस संपले, काही दिवस सरले, संत महात्मे निघून गेले आणि मला त्या संत सानिध्यामुळे सतत नामचिंतनाची आवड लागली। सतत नामचिंतन मी घेत राहायचो। आई आपल्या कामामध्ये तल्लीन असायची, काबाड कष्ट करायची आणि मला मात्र परमार्थाचा छंद लागला होता। नामाचं चिंतन मी करत राहत होतो। एके दिवशी पहाटेच्या समयाला गायीची धार काढण्यासाठी आई गेलेली असताना गोठ्यामध्ये आईला सर्प चावला। सापाने आईला दंश केला आणि जसा सर्प चावला तशी आई जाग्यावर कोसळली आणि काही क्षणात माझी आई निघून गेली। मी माझ्या आईच्या प्रेमाला मुकलो। लहानपणी वडील निघून गेले होते आणि 10 वर्षाचा असताना माझी आई सुद्धा निघून गेली। आईला मी मुकलो, पण एका बाजूने मला जी नामचिंतनाची आवड लागली होती, त्या नामचिंतनाच्या आवडीमुळे आईचं जाणं तेवढं मला दुःखदायी वाटलं नाही। उलट मला असं वाटलं की माझ्या परमात्म्याने माझ्यावर कृपा केली आणि मी परमार्थाला जास्त लागावं, संत महात्म्यांच्या सोबत जास्त जावं, म्हणून आई सुद्धा, आईचं जे बंधन होतं ते निघून गेलं। आई गेली आणि मी मात्र पुढे मग आता सतत नामचिंतन करू लागलो। कसं होतं नामचिंतन? पूर्वीच्या आयुष्यामध्ये सुद्धा नारदजी सतत नारायण नामाचा जप करायचे, त्यांचं हे नामचिंतन सतत चालू असायचं। आता तर ते एकटे आहेत आणि सतत नामचिंतन करतायत। एके दिवशी वनामध्ये गेलेले असताना नामचिंतनाची धून मोठ्याने जपू लागले। नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 म्हणा
सगळ्यांनी. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नामचिंतन अंतर्मुख करून केलेलं नामचिंतन भगवान परमात्म्याला आपल्यापर्यंत आणत असतं. ज्या वनामध्ये माझ्या नारदजींनी नामचिंतन केलं, भगवान परमात्म्याची प्रत्यक्ष मूर्ती समोर आणि भगवंताने दर्शन दिलं, भावविभोर झाले. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. अखिल कोटि ब्रह्मांड नायक की जय. जय जयकार केला परमात्म्याचा. दर्शनाने चित्तवृत्ती नाहीशी झाली, देहरहित झाले. पण थोड्या क्षणाकरता दर्शन झालं, मूर्ती नाहीशी झाली आणि या मूर्तीची ओढ लागली नारदांना. खूप प्रयत्न केले, खूप नामचिंतन केलं, पण पुन्हा दर्शन होईना. पाण्याच्या बाहेर मासा काढल्यानंतर तो जसा तडफडतो ना, तसे नारद तडफडू लागले. भगवान क्यों आप मुझे दर्शन नहीं दोगे? आप मैं तो दर्शन की लालसा लिए बैठा हूँ, वही रूप मुझे देखने को मिलना चाहिए. मला ते रूप पाहायला मिळालं पाहिजे, पण पुन्हा ते रूप पाहायला मिळालं नाही. आकाशवाणी झाली, नारदा आता तुम्हाला या जन्मात दर्शन नाही. नारदा तुम्हाला आता या जन्मात दर्शन मिळणार नाही, कारण तुमचं या जन्माचं जे दर्शनाचं पुण्य होतं ते संपलेलं आहे. तुम्हाला दर्शन मिळत राहील, पण आता पुढच्या जन्मामध्ये तुम्ही नारद म्हणून जन्माला याल आणि जेव्हा पुढच्या जन्मामध्ये सतत नामचिंतन करत राहाल ना, तर त्या वेळेला तुम्हाला कोणत्याही ठिकाणी येण्याचं आणि जाण्याचं बंधन असणार नाही. वैकुंठापर्यंत, कुठून पाताळापासून सप्तलोकामध्ये माझ्या नारदजींचा निवास आहे. नारदजी कुठेही जाऊ शकतात आणि कुठूनही येऊ शकतात. स्वतःचं चरित्र कोणी कोणाला सांगितलं? नारदांनी व्यासांना सांगितलं की बाबा माझ्याही जीवनामध्ये अशी स्थिती होती. मग व्यासांचा विषाद कमी झाला, ताप संताप कमी झाला. इकडे जेव्हा माझा कृष्ण कन्हैया, कृष्ण कन्हैयाचं काही चरित्र आपण कालही पाहिलं. प्रथम स्कंदामध्ये 10व्या अध्यायामध्ये माझ्या कृष्ण कन्हैयाचं काही चरित्र येतं. जेव्हा पांडव आणि पांडवांच्यावर असलेले माझ्या कृष्ण कन्हैयाचे अनेक उपकार, कृष्ण कन्हैया आता सगळ्यांची परवानगी घेतात की मला आता गेलं पाहिजे. मी गेली कित्येक दिवस तुमच्याकडे राहतोय, अनेक दिवसांपासून मी या हस्तिनापुरात थांबलेलो आहे, पण मला माझ्या द्वारकेला गेलं पाहिजे. दररोज कुणीतरी यावं. एके दिवशी धर्मराजाने यावं आणि सांगावं, देवा एवढी जायची घाई कशाला करता? जाण्याची घाई नका करू, आज थांबा, उद्या थांबा, परवा थांबा. असं करत करत देवाला दररोज कुणीतरी थांबवून घ्यायचं, कुणीतरी थांबवून घ्यायचं आणि भगवान थांबायचे. पण देवाने आज निश्चय केला की आपल्याला आपल्या द्वारकेला गेलं पाहिजे. आणि जेव्हा भगवान आज सगळ्यांचा निरोप घेऊ लागले, सगळ्यांना म्हणाले की आता निघतो आहे, मी माझ्या द्वारकेला जातो आहे. कुंती मातेची, आपल्या आत्याची परवानगी घेण्यासाठी भगवान परमात्म्याने जावं. आणि जेव्हा आत्याला नमस्कार करू लागले, आज आत्या नमस्कार करून घेत नाही. आत्या म्हणू लागली भगवान परमात्म्याला, हे भगवंता आज तुम्ही मला प्रणाम करू नका, कारण मी तुमच्या रूपाला जाणलेलं आहे. तुम्ही कोण आहात हे मी ओळखलेलं आहे. नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय,
नमस्ते पंकजाग्रये. कुंती माताच आज भगवान परमात्म्याला नमस्कार करू लागली. बुआ, अब बुआ नहीं बोलनी का कन्हैया? भगवान, मी तुझी आत्या नाही रे, तर तू आमच्या सगळ्यांचं रक्षण करणारा आहेस. अरे मी अबला, मी एका राजाची राणी, पण माझे पतिदेव एका शापाने आम्हाला सोडून निघून गेले. आम्ही पोरके झालो. जेव्हा हे 5 जण समोर होते, पण खूप लहान लहान होते, आणि पंडूराजाचं निधन झालं. मी हे 5 बालक घेऊन कुठं आले? हस्तिनापूरला आले. माद्री तर निघून गेली. पंडू सोबत माद्रीनेही सती गेली. माद्री ही 5 मुलं आणि मी एकटी. पण 5 मुलं घेऊन जेव्हा मी हस्तिनापुराला आले ना भगवंता, वैर्याची नजर आमच्यावर होती. शकुनी हस्तिनापुरामध्ये येऊन टपलेला होता. 100 एका बाजूला होते आणि माझे 5 बालक एका बाजूला होते रे. माझा भीम प्रत्येकाच्या डोळ्यात सलत होता. जेव्हा दुर्योधन आणि शकुनी ही चांडाळ चौकडी एकत्र आली, शकुनी जाणत होता की भविष्यात भीम कोणालाही ऐकणार नाही. दुर्योधना, हे लहान आहे तोपर्यंतच याचा काटा काढ. माझ्या भीमाला अरे लाडू खूप आवडायचे. लाडू आवडायचे ना, तर लाडू मध्ये विष घातलं आणि विष घातलेले लाडू माझ्या भीमदादाला खायला दिले. भीमाने लाडू खाल्ले. किती खाल्ले त्यालाही माहित नाही. खूप लाडू खातो भीम, आणि विषाचा परिणाम भीम निद्रिस्त झाला. जाग्यावर मूर्छा आली, आणि मूर्छा आलेल्या माझ्या भीमाला पाण्यामध्ये टाकून दिलं. पाण्यामध्ये टाकून दिलं तर तुझे माझ्यावर उपकार किती भगवंता. देवाचे आपल्यावर उपकार किती. माझ्या भीमाला नदीमध्ये अथांग डोहामध्ये टाकून दिलं, आणि विषाचे लाडू खाल्ले भीमाने. पण परिणाम असा, ज्याचा रक्षण करणारा देव आहे, ज्याला सांभाळणारा देव आहे ना, हो, त्याच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. भीमदादा त्या अथांग डोहामध्ये अनेक साप चावले. परिणाम असा, सापांनी चावल्यामुळे पण विष, आणि पोटात असलेलं पण विष, विषाने विष उतरलं. विषाने विष वाढत नाही, विषाने विष उतरतं. भीम पाताळीच्या शेषासमोर एवढा छोटासा बालक हात जोडून उभा. मी कसा इथे आलो मला माहिती नाही, पण नमस्कार केला आणि आशीर्वाद दिला. 1000 हत्तीचं बळ भीमदादाला प्राप्त झालं. करायला गेली एक, होऊन बसलं एक. अरे माझ्या भीमाला संपवायचे प्रयत्न केले, पण माझा भीम मेला नाही रे. उलट परत आला, आणि परत आल्यानंतर 1000 हत्तीचं बळ घेऊन आला. एक ना अनेक प्रसंग आम्ही सगळेजण 5 पांडव आणि मी त्यांची आई राहत असताना आम्हाला वारणावताला पाठवण्याचं योजना केली गेली. वारणावत नावाच्या ठिकाणी लाक्षागृह बांधल्या गेलं. त्या लाक्षागृहामध्ये हे 5 पांडव आपल्या आई सोबत जळून खाक व्हावे. लाक्षागृह समजताना जे लाखेपासून बनवलेलं होतं, मांस रक्तापासून बनवलं होतं. अरे जे पेटल्यानंतर पुन्हा विजवताही येणार नाही अशी योजना केली गेली. पण माय बापा भगवंता, अरे तुझ्या कृपेमुळे आम्ही त्या संकटातून सुद्धा वाचलो देवा. जेव्हा माझ्या धर्मराजाला जुगाराचं निमंत्रण दिलं, राजाने युद्धाचं आणि द्यूताचं निमंत्रण टाळायचं नसतं अशी त्या काळातली पद्धत होती. धर्मराजाला द्यूत क्रीडा खेळण्यासाठी बोलवलं. माझा धर्मराजा चुकला.
त्याने पणाला लावत असताना राज्य संपत्ती भाऊ सगळं पणाला लावलं, पण जी गोष्ट पणाला लावायला नाही पाहिजे होती ती सुद्धा गोष्ट त्याने लावली, अर्थात द्रौपदीला द्यूतावर डावावर लावलं आणि धर्मराजा द्यूतामध्ये द्रौपदीला सुद्धा हरला. त्याचं नाव आहे दुर्योधन. दुर्योधनाचा भाऊ आहे का ज्याने द्रौपदीला हाताला धरून सभागृहामध्ये ओढत आणलं तो दुःशासन. त्या दुःशासनाने माझ्या सुनेला द्रौपदीला सभागृहामध्ये आणलं का जेव्हा ती सभागृहामध्ये येण्याच्या सुद्धा योग्यतेची नव्हती, हात जोडून विनंती करत होती, भाऊजी मला सभागृहात नेऊ नका, मला मंडपात नेऊ नका, पण ऐकलं नाही आणि माझ्या सुनेला द्रौपदीला सभागृहामध्ये आणलं. ती प्रत्येकासमोर हात जोडून विनंती करत होती का पितामह या संकटातून मला सोडवा. राजे साहेबांना, धृतराष्ट्र सासऱ्यांना, मामांजी मला या संकटातून वाचवा. द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे होते, पण कोणीही माझ्या द्रौपदीला वाचू शकलं नाही. दुःशासनाला दुर्योधन म्हणतो आहे, पाहतोस काय, अरे तिच्या वस्त्राला हात घाल, आज निर्वस्त्र झालेली द्रौपदी आम्हाला पाहायची आहे. जेव्हा माझ्या या सुनेच्या साडीला हात घातला दुःशासनाने आणि मग माझ्या द्रौपदीने धावा केला भगवान कृष्ण कन्हैयाचा, आर्त किंकाळी फोडली, हे भगवंता तू कुठेस रे, आम्हाला या संकटातून सोडवणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य, हो नको पाहू केले पाप पुण्य. पाहू केले पाप पुण्य, हो नको केले पाहू पाप पुण्य. दीनानाथ दीन सांभाळी आपुले, दीनानाथ दीन सांभाळी आपुले, नको पाहू पाप पुण्य, नको पाहू केले पाप पुण्य, नको पाहू केले पाप पुण्य, हो नको पाहू केले पाप पुण्य, नको पाहू केले पाप पुण्य. आम्ही कोणतं पाप केलं, कोणतं पुण्य केलं पाहू नको भगवंता, पण याच्यातून सोडव माझा कन्हैया. हे भगवंता तू त्या परिस्थितीत सुद्धा आमची लज्जा राखलीस. कशी लज्जा राखली, सारी के बीच नारी है के, नारी के बीच सारी है, सारी ही नारी है के नारी ही सारी है. साडीत नारी आहे का नारीत साडी आहे काहीच कळलं नाही. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. आमचं तू त्या संकटातही रक्षण केलं भगवंता. असे तुझे किती उपकार सांगावे. मायबाप कुंती जशी देवापुढे उपकारांचा पाढा वाचते ना, आपल्या जीवनात सुद्धा समजून चाला. सकाळी उठलात ना, उठल्याबरोबर देवाला धन्यवाद द्या. देवाला उठल्याबरोबर सांगा, भगवंता तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया. तुझे धन्यवाद आहेत भगवंता. जर तू आम्हाला हे जीवन दिलं नसतं, जर या जीवनामध्ये आम्हाला तू अवकाश दिला नसता,
जर आम्हाला ही इंद्रिय दिली नसती, जर आम्हाला ही पृथ्वी दिली नसती, जर आम्हाला हा मोकळा वाहणारा ऑक्सिजन दिला नसता, जर आम्हाला हे घर दिलं नसतं, आम्ही कुठे राहिलो असतो. मुझे तूने मालिक बहुत दे दिया है, मुझे तूने मालिक बहुत दे दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत ही दिया है, मुझे तूने मालिक बहुत ही दिया है, तेरा शुक्रिया